नमस्कार. एका बाजूला 17 कोटी रुपयांचं शाही लग्न, जयपूरमधील आलिशान पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमानांची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला लग्नाच्या अवघी काही महिन्याआधी होणाऱ्या नवऱ्याचा संशयास्पद मृत्यू. सुरुवातीला सर्वांनाच वाटलं, हा एक दुर्दैवी अपघात आहे. पण 5 दिवसानंतर या प्रकरणाने असा ट्विस्ट घेतला, की पोलिसांनाही धक्का बसला. कारण ज्याला अपघात समजलं जात होतं, तो प्रत्यक्षात खून असल्याचा दावा समोर आला आणि आरोप झाला त्याच्याच होणाऱ्या पत्नीवर. ही आहे केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाची कहाणी. 24 वर्षाचा केतन अग्रवाल एक तरुण व्यावसायिक. काही महिन्यांपूर्वीच परदेशातून शिक्षण पूर्ण करून भारतात परतला होता आणि आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सक्रियपणे सहभागी झाला होता. कुटुंब, आर्थिकदृष्ट्या सक्षम, समाजात प्रतिष्ठित ओळख आणि आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची तयारी. केतनचं लग्न सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. नोव्हेंबर महिन्यात जयपूरमध्ये भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार होता. माहितीनुसार लग्नासाठी एक आलिशान पॅलेसची तब्बल 17 कोटी रुपयात बुकिंग करण्यात आली होती. इतकंच नाही तर पाहुण्यांच्या प्रवासासाठी 2 विशेष विमानांची देखील व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजेच हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरणार हे निश्चित होतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. 19 जूनला सियाचा वाढदिवस होता. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी 18 जून रोजी केतन आणि सिया पुण्याजवळील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर गेले. दोघेही फिरत होते, फोटो काढत होते आणि त्याच दरम्यान अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली. केतन दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहिती अशी होती की फोटो काढताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत पडला. अनेकांनी याला दुर्दैवी अपघात मानला. कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाची तयारी सुरू असलेलं घर क्षणात शोककौल झालं. पण काही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येऊ लागल्या आणि येथूनच या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. याच वेळी एका फुटेजमध्ये हुडी घातलेला एक तरुण दिसला. सुरुवातीला तो एक सामान्य व्यक्ती असल्याचं वाटलं. पण तपास अधिक खोलात गेला तसं अनेक धागेदोरे एकमेकांशी जोडले जाऊ लागले. पोलिसांनी मोबाईल, लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि विविध डिजिटल पुरावे तपासले आणि त्यानंतर या कथित अपघातामागे काहीतरी वेगळं असल्याचा संशय अधिक बळकट झाला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा संशय पोलिसांना आला आणि त्यानंतर तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. दरम्यान ज्या व्यक्तीवर सर्वात कमी संशय घेतला जात होता, तीच व्यक्ती तपासाच्या केंद्रस्थानी आली. ती म्हणजे सिया गोयल. मृत केतनची होणारी पत्नी. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. वेगवेगळ्या वेळी दिलेली माहिती, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर पुरावे यामध्ये विसंगती आढळल्यास दावा केला जात होता. यानंतर पोलिसांनी आणखीन एक संशयात चौकशी केली आणि कथित कटामध्ये इतर काही व्यक्तींचाही सहभाग असू शकतो, अशी शक्यता तपासात समोर आली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसलेली हुडी घातलेला तरुण या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या हालचाली, त्याचे संपर्क आणि त्याच्या घटनाक्रमाशी असलेला संबंध यामध्ये पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे वृत्त. त्यानंतर अपघाताचा बनाव रचल्याचा संशय अधिक गडद झाला आणि अखेर केतनचा मृत्यू हा साधा अपघात नसून खून असल्याचा दावा समोर आला. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कारण काही दिवसांपर्यंत जे जोडपं लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं, त्याच्याबद्दल आता खून प्रकरणाच्या बातम्या समोर येत आहेत. एकीकडे कुटुंबीय व त्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे तपास यंत्रणा प्रत्येक पुरावा बारकाईने तपासत आहे. या प्रकरणात नेमका हेतू काय होता? आर्थिक कारणं काय होती? व्यक्तिगत मतभेद होते का? की यामागे आणखीन काही मोठं रहस्य दडलं आहे? या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं अद्याप तपासातून समोर यायची आहेत. सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि अधिकृतरित्या समोर येणाऱ्या माहितीवरच अंतिम सत्य अवलंबून असेल. मात्र 17 कोटीच्या शाही लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे आणि यानंतर समोर आलेली धक्कादायक आरोप यामुळे हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं?
तपासातून आणखीन कोणते धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.